सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे तिथे ड्रॉइंग काढत असते. धैर्य म्हणत असतो, सावी आता खूप उशीर झाला, झोपून घे. एवढा वेळ कोणी जागत असतं का? तर आता सावी बोलते, नाही धैर्य, मला ड्रॉइंग काढायची आहे, मला नाही का जीपची ड्रॉइंग काढायची अशी मोठी. तर आता लगेच सत्य म्हणतो, काय जीपची? तर ते म्हणतो की हो, मला गाडीची ड्रॉइंग काढायची आहे. तर आता लगेच जी सावी आहे ती ड्रॉइंग काढत असते. धैर्य म्हणतो की आता मला तुझी ड्रॉइंग बघायची आहे, मी झोपणार नाही आहे आता, तुझी ड्रॉइंग बघत असंच बसणार आहे. तर आता लगेच सावी म्हणते, फ्रेंड तू झोप ना. अरे तू कसं झोपणार नाही आहेस? तर आता सावी मनातल्या मनात म्हणते, अरे अहो धैर्य झोपा ना तुम्ही, मला खूप टेन्शन येतं आहे, मला काय करायचं आहे तुम्हाला काय सांगू आता मी, असं म्हणते. आणि आता ती बळजबरी धैर्याला म्हणत असते, धैर्य झोपा तुम्ही आता. आणि आता जो धैर्य आहे तो आता तिथे झोपत नाही. तर आता लगेच सावी म्हणते की मी तुझ्यासाठी अंगाई गाऊ का फ्रेंड, मला अंगाई गायला खूप आवडते. तर आता धैर्य म्हणतो, ठीक आहे, चल गा माझ्यासाठी अंगाई. तर आता सावी अंगाई गाते आणि आता धैर्याला झोपी लावते. ती म्हणते, धैर्य नाही झोपले तर माझं काम कसं होईल ना, असं म्हणते. आणि धैर्याला झोपी लावते आणि तिथून हळूच उठते आणि आता दामिनीच्या रूमकडे यायला निघते. तिथे बाहेर भास्कर बसलेला असतो आणि आता भास्करला बघून ती म्हणते, आता कसं जाणार मी? तर भास्कर उठतो, पण तेवढ्यात त्याला असं वाटतं कोणतरी तिथे लपलेला आहे. तो बघतो पण त्याला कोणी दिसत नाही. तर आता सावी दामिनीच्या रूममध्ये येते. दामिनी सुमसाम झोपलेली असते. सावी दामिनीजवळ जाते आणि तेवढ्यात आता दामिनी जागी होते. दामिनी जागी झाल्यावरती आता लगेच सावी तिथे लपून राहते आणि सावी लपून राहिल्यावरती आता लगेच दामिनी पुन्हा झोपते आणि सावी जाते आणि दामिनीचा मोबाईल घेते आणि ती म्हणते की आता मोबाईलला लॉक काय आहे पण. तर आता ती लॉक उघडते दामिनीच्यानी फिंगरप्लेटनी. तेवढं फिंगरप्लेटनी लॉक उघडल्यावरती तेवढ्यात त्या दामिनी सावीचा हात पकडते आणि आता सावी घाबरून जाते आणि ती म्हणत असते, सावी तुला सोडणार नाही मी. आणि ती स्वप्नात बोलत असते आणि त्यानंतर सावीला कळतं की ती स्वप्नात बोलत आहे. त्यानंतर आता जी सावी आहे ती सावी आता लगेच ती म्हणते की आता जावं लागेल. तिथून मोबाईल घेऊन निघायला लागते, तेवढ्यात तिथं कुंडी खाली पडते आणि दामिनी जागी होते आणि सावी आता तिच्या रूमकडे यायला निघते, घाबरत पळते. आणि इकडे दामिनी म्हणते की काय असतं इथं, काय वाजलं असेल? ती लाईट लावते आणि बघते तर ती म्हणते, दरवाजा माझ्याकडूनच उघडा राहिला असेल, असं म्हणते. आणि आता सावी पूर्ण प्रयत्न करत असते दामिनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.